भगवान श्रीकृष्ण परमात्मा कृष्ण भगवंताला पाहावं आणि गोपिकांचं चित्त भगवंताकडे आकर्षित व्हावं. ही फक्त राधाराणीच्याच बाबतीत नाही, प्रत्येक गवळणीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडते. एक गवळण तर शृंगार करत होते आणि शृंगार करत असताना कृष्ण भगवंताची बासरी कानावर पडली तर तिचा शृंगारच बिघडला. तिनं कानातलं झुंबर नाकात घातलं, नाकातली नथणी कानात घातली, ओठावरची लाली डोळ्याला लावली आणि डोळ्याचं काजळ कपाळी लावलं. होठों पे कुंकू नैनों में मिश्री सिर पर काजल लगाते चले. होठों पे कुंकू नैनों में मिश्री सिर पर काजल लगाते चले. सिर पर काजल लगाते चले, सिर पर काजल लगाते चले. मुरली के नाद दीवानी बनी, 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 मुरली के नाद दीवानी बनी. अशी अवस्था झाली गवळण्याची. होठों पे कुंकू नैनों में मिश्री सिर पर काजल लगाती चली. दीवानी 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 बनी, मुरली के नाद दीवानी बनी. कानातलं झुंबर नाकात घालावं, नाकातली नथ कानामध्ये घालावी, ओठावरची लाली कपाळी लावावी, कपाळाचं कुंकू डोळ्यामध्ये घालावं. काय वाटतंय तुम्हाला? एमदड कशी दिसत असेल बाई? कल्पना तर करा. आणि मग ती बाईचा शृंगार असा उलटा सुलटा झाल्यावर ती कशी दिसत असेल हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर जेव्हा घरी कोणीच नसेल तेव्हा असा मेकअप तुम्ही करा. कानातलं झुंबर नाकात घाला, नाकातली नथ कानात घाला, ओठावरची लाली कपाळी, कपाळाचा कुंकू डोळ्यात, आणि तुम्हीच तुमचा फोटो काढून ठेवा. काय वाटतंय? तर अशी अवस्था गवळणींची. भगवान परमात्माची बासरी ऐकावी आणि गोपिकांनी देहभान हरपून जावं. भगवंताची बासरी ऐकून काही गवळणी कृष्ण भगवंताला भांडायला आल्या. कृष्ण भगवंताला वयस्कर गवळणी म्हणतात, कृष्णा तू बासरी वाजवत जाऊ नको. ऐकता ना तुम्ही? परिपूर्णतम अवतार भगवान परमात्मा की जी बासरी आपल्याला समाधीचं सुख देईल ती बासरी तू वाजवत जाऊ नको. देवाची बासरी बंद करणारे पण तेव्हा होते, आता मंदिरावरचे भोंगे बंद करणारे आहेत, त्यात काही नवल आहे. आता कोणी गळ्यात माळ घातली, पंढरपूरच्या वारीला निघालं, गावातलं भजन चालू झाल्यानंतर आम्हाला झोप येत नाही, तुमचं भजन बंद करा, स्पीकर बंद करा, अशी म्हणणारी माणसं दिसत आहेत. काय नवल आहे? कारण तेव्हा सुद्धा कृष्णा तुझी बासरी बंद कर हे म्हणणारी लोक होती. पण चला पुढे पाहू आपण. त्या गवळणी म्हणतात, कृष्णा तू बासरी वाजवत जाऊ नको. भगवान म्हटले का? कृष्णा तू बासरी वाजवली ना तर तुझ्या बासरीच्या प्रभावानं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते. चुलीमध्ये आपण कसली लाकडं घालतो? मान्य आहे मला, प्रत्येकाच्या घरात गॅस आहे, पण कधीतरी आपण जुनं ऐकलं असेल ना, आपण चूल कशी पेटवतो? सुकलेली लाकडं घालतो का ओली लाकडं घालतो? झोपल्या का काय?
निमदाड जरा बोलत चला माझ्यासोबत. आपण सुकलेली लाकडं घालतो चुलीमध्ये. काय भगवंताच्या बासरीचा प्रभाव आहे. देवाच्या बासरीनं सुकलेल्या लाकडांना पालवी फुटते. भगवंताच्या बासरीनं सुकलेल्या लाकडाला पालवी फुटते. तिथे आपला विचार करा, आपल्या हातानं लागलेली झाडं जळून जातात. एवढे आपले हात खतरनाक आहेत. पण भगवंताच्या बासरीनं सुकलेल्या लाकडांना पालवी फुटते. भगवान म्हटले ठीक आहे, नाही वाजवणार बासरी. तरुण गवळणी आल्या, कृष्णा आमच्या सासवांचं काही ऐकू नको, तू बासरी वाजवत जा. का? सासूमा सांगते बासरी वाजवू नको, सुना सांगतात बासरी वाजवा. का बरं? लाला तू बासरी वाजवतो ना जेव्हा, हां मग काय होतं म्हणे, सकाळी आम्ही फुलांचा गजरा आमच्या केसांना माळतो. दिवसभरात तो गजरा सुकून जातो आणि संध्याकाळी तू बासरी वाजवत आला ना लाला, तर ती सुकलेली फुलं तुझ्या बासरीच्या प्रभावानं टवटवीत होतात आणि पहिल्यापेक्षा जास्त सुगंध देतात. म्हणून बासरी वाजवत जा. मुरलीवरी माझा जीव हरीच्या मुरलीवरी जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरली वरी माझा जीव जडे, हरीच्या मुरलीवरी जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. ओ श्यामल श्यामल मेघ बनूनी, श्याम मनू मी जाते बनूनी, श्यामल श्यामल मेघ बनूनी, श्याम मनू मी जाते बनूनी. स्वप्न म्हणो की जागे पण हे, स्वप्न म्हणो की जागे पण हे, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, मुखी नाम 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 राधे श्याम श्याम श्याम. श्री हरी वरी प्रीत जडे, हरिच्या मुरलीवरी प्रीत जडे ग, कसली जीवाला भूल पडे, 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 भूल पडे ग. भगवंताची बासरी ऐकून गोपिका स्वतःचं देहभान विसरून जात आहेत. भगवंताची बासरी ऐकून एक गवळण पाणी भरायला गेलेली ती तिकडे स्वतःला विसरून बसली. तिला तुकोबाराय म्हणतात, ते बाई गवळणी किती वेळापासून तिथे बसलीस, का बसली इथे? तिनं सांगितलं, महाराज माझं चित्त हरीने हरण केलंय आणि मग त्याच्यामुळे मी इथं बसले. ती गवळण स्वतःचा भाव पहिल्या चरणामध्ये सांगते. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त,
माझे हरले चित्त भार वित्त विसरले. ती गवळण सांगते, महाराज माझं चित्त हरीने हरण केलंय, आता व्यवहार माझ्या डोक्यात राहिला नाही. भार वित्त विसरले. अशा स्थितीमध्ये आता कैसी जाऊ घरी कशी जाऊ मी? लोक मला नाव ठेवतील. नाव ठेवणं हा जो लोकांचा प्रकार आहे तो पूर्वीपासूनच आहे. तुम्ही किती चांगलं काम करा तरी लोक आपल्याला नाव ठेवणारच. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवायचा हक्क बजावल्याशिवाय राहत नाहीत. बरं, चांगल्या माणसांनी चांगली कामं करताना नाव ठेवण्याला घाबरायचं काही कारण नाही. का? हे नाव ठेवणं काही नवीन नाही आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवतात, मग नंतर सुरुवात तिथून पुढे पहिले नावच ठेवतात. मग नामकरण झाल्यानंतर मग पुढचं जीवन आपलं चालू. आणि पहा, जे काहीच करत नाही त्याला कोणीच काही म्हणत नाही, पण जे काहीतरी चांगलं करण्यासाठी धडपड करताय ना, त्याच्यातले दोष काढण्यासाठी लोक तयार असतात. काम करणाऱ्या माणसाला, चांगलं काम करणाऱ्या माणसालाच लोक नाव ठेवतात. संत मीराबाईला नाही का नाव ठेवलं? बरं, ज्या मीराबाईंना नगरातल्या लोकांची नावं सुद्धा माहिती नाहीत, ज्यांना मीराबाईंनी कधी पाहिलंच नाही किंवा ज्यांनी मीराबाई कधी पाहिल्या नाही, अशी सुद्धा लोक मीराबाईंना नाव ठेवत होते. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे. मीराबाईंना लोक नावं ठेवत होते. कशामुळे? फक्त भजन करतायत म्हणून. बरं, भजन करणं काही पाप आहे का? झोपल्या काका निमदाड बोलत चला. भजन करणं पाप आहे? अरे, भजन करणं पाप नाही, भजन न करणं पाप आहे. रात्री एक वाक्य मी बोलताना बोलले तुम्हाला, अगर हम स्नान करते समय भगवान का नाम जाप करते हैं तो वह स्नान केवल स्नान नहीं, वह तीर्थ स्नान होता है. अगर हम भोजन बनाते समय भगवान का नाम लेते हैं तो वह भोजन भोजन नहीं, केवल भोजन नहीं, वह प्रसाद बनता है. और भोजन खाते समय भगवान का अगर हम नाम जाप करते हैं तो खाना खाना नहीं, वो महाप्रसाद बनता है. अगर हम काम कार्य करते समय भगवान का नाम लेते हैं तो वह कार्य केवल कार्य नहीं रहता, वह भक्ति बन जाता है. हम चलते समय अगर भगवान का नाम लेते हैं, नाम जाप करते हैं, तो वह हमारा चलना केवल चलना नहीं रहता, वह तीर्थ यात्रा बनता है. अगर हम हमारे घर में भगवान का नाम लेते हैं, नाम जाप करते हैं, तो हमारा घर केवल घर नहीं रहता, वह मंदिर बन जाता है. संत तर सांगतात, तुम्ही प्रत्येक क्षणाला भगवंताचं नाव घ्या. देवाचं भजन करणं काही पाप आहे? भजन न करणं पाप आहे. गुरु नानक जी महाराज ने तो इतनी कड़वी बात कही है, इतना कड़वा सच हमारे सामने उन्होंने रखा है कि गुरु नानक जी कहते हैं, जो लोग भगवान का भजन करते नहीं उन लोगों की जिंदगी कैसी है, जो मुंह भगवान का भजन नहीं गाता उन लोगों का जीवन कैसा है. उन्होंने बताया है, पंछी पंख बिना, जो लोग भजन नहीं करते ना उनके बारे में उन्होंने बताया है, पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिन हीना, कूप नीर बिन, धेनु क्षीर बिन, मंदिर दीप बिना. जैसे तरुवर फल बिन
वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर ले, सुमिरन कर ले, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना रे, सुमिरन कर ले मेरे ज्या लोकांचं तोंड देवाचं भजन करत नाही त्या लोकांची अवस्था अशी आहे की पंची पंख बिना, पंख नसलेला पक्षी कसला, दात तुटलेला हत्ती कसला, सौभाग्य हरवलेल्या स्त्रीच्या जीवनामध्ये काय दुरावस्था आहे, आणि वेशेच्या मुलाला वडिलांचं नाव सांगता येत नाही, याच्यापेक्षा वाईट काय आहे. तर एवढी वाईट अवस्था भजन न करणाराची आहे. आपण त्याच्यात नाही, आपलं चांगलं आहे. आमचे नाथ महाराज, एकनाथ महाराज तर सांगतात, ज्यांचं तोंड देवाचं भजन करत नाही ते तोंड नाही, ते सापाचं वारूळ आहे. मग मीराबाईंनी भजन करत होत्या, ते काही पाप थोडंच होतं, ती चूक थोडीच होती. पण राजाची मुलगी भजन करते, लोक नावं ठेवायला लागली. ज्या लोकांनी मीराबाईला कधी पाहिलं नाही तीही लोक नावं ठेवत होते. मीराबाईंनी जगनिंदेचा विचार केला नाही. मीराबाई म्हटली, यांना यांचं काम करू दे, मी माझं काम करते. लोकांना निंदा करायची करू दे, मी माझं भजन करते. आणि मीराबाईंनी असं भजन केलं, असं भजन केलं. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. मेरा गोविंद गोपाल माने लगे, संतों के संग रंगे मोहन के रंग. मेरा
ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन। ज्ञानेश्वरीसाठी आपण टाळी वाजवा. फार सुंदर. तर चांगलं काम करत असताना जगनिंदेचा आपण विचार करायचा नाही, पण ते काम चांगलं असावं. त्या गवळणीला भीती वाटते की लोक मला काय म्हणतील. सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. नो हे बरा लौकिक. ती गवळण म्हणते महाराज माझ्याबद्दल बाहेरच्या लोकांना सांगू नका. पारखी यासी सांगता गोष्टी आणि घरची कुटी खातील. महाराज म्हणतात तुका म्हणे निवांतराही पाहिले पाही परतोणी. बाई तू एकच काम कर, पाहिलेल्या श्रीहरीला वारंवार पहा. याचा अर्थ ईश्वराचं जे तुला ज्ञान झालेलं आहे ना त्याचा तू अभ्यास कर. चांगलं कामामध्ये तू स्वतः अडीग राहा, चांगली कामं करत राहा, भगवत भक्तीची कामं करत राहा, सत्कर्माची कामं करत राहा. जगनिंदेचा विचार करू नको. हेच तर आपल्या सगळ्यांना या कथा कीर्तनाच्या माध्यमातून शिकायचं आहे की चांगल्या कामासाठी खूप तत्पर राहायचं आपल्याला. एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा